गडचिरोलीतील आरमोरी पोलिसांनी ठाणेगाव येथील सेवानिवृत्त परिचारिकेच्या घरात घुसून जबरी चोरी करणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे। 29 जुलै रोजी रात्री 10 ते 12:30च्या दरम्यान 3 अज्ञात चोरट्यांनी परिचारिकेच्या घरात प्रवेश केला। त्यांचे हातपाय खुर्चीला बांधले आणि घरातील कपाटातील व ड्रेसिंग टेबलवरील सोन्याचे दागिने व सोनाटा वॉच मिळून 3,49,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। पोलीस ठाण्यात या घटनेविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता। तपास सुरू असताना उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि पोस्टे आरमोरी पोलिसांनी तंत्रशुद्ध तपास करून आरोपींचा शोध घेतला आहे। आरोपींच्या नावामध्ये अंकित भीमराव लटारे, प्रशांत विलास राऊत आणि प्रतीक राजू भुरसे यांचा समावेश आहे। विधी संघर्षग्रस्त 17 वर्षीय बालकाचेही गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाले आहे। आरोपी अंकित लटारे या गुन्ह्याचा प्रमुख सूत्रधार असल्याचे समोर आले असून मुद्देमाल छत्तीसगडमधून हस्तगत करण्यात आला आहे। आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून 12 ऑगस्ट 2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तपासामध्ये आरोपींचा अन्य गुन्ह्यात सहभागाची माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे। तपास कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे।